काल आपल्या वावरात 2 हरण आले. ते दोन्ही हरण वावरातून आपल्या झटका मशीनचा तार तोडून गेले. सकाळी वावरात पाणी द्यायला आलो आणि त्या हरणाने तोडलेले तार दिसले. ते हरण कसे आले व कुठून गेले हे तुम्हाला सर्व दाखवतो. पण हे हरण आता परत इथे कधी येणार नाही, कारण त्यांना झटका लागलेला आहे. हरण हुशार असते. ते परत आता इथे झटका मशीनच्या झटका खायला येणार नाही. हे हरण येथून आले आणि असे उड्या मारत पळून गेली. हे पहा. आता हे त्यांची जागा आहे, ज्या जागेवरून त्यांनी आले. झटका मशीनच्या तार तोडला आणि इथून पळून गेले. एका मोठ्या जंगलात एक सुंदर जंगली हरण राहत होते. त्या जंगलात उंच झाडे, हिरवेगार गवत आणि स्वच्छ पाण्याचे झरे होते. ते हरण खूप वेगवान आणि सावध होते. एके दिवशी ते पाणवठ्यावर पाणी प्यायला गेले. पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. त्यानं आपले सुंदर शिंग पाहिले आणि अभिमानानं म्हणाले, "माझी शिंगे किती सुंदर आहेत." पण त्याचे बारीक पाय पाहून ते थोडे नाराज झाले. तेवढ्यात जंगलात एक शिकारी आला. हरणानं आवाज ऐकला आणि जोरात पळू लागले. त्याचे तेच बारीक पाय त्याला वेगानं धावायला मदत करत होते. पण पळताना त्याची मोठी शिंगे झाडांच्या फांद्यात अडकली. हरण खूप घाबरले. त्यानं जोर लावून स्वतःला सोडवले आणि पुन्हा पळू लागले. शेवटी तो सुरक्षित ठिकाणी पोहोचला. तेव्हा हरणाला समजले, ज्याचा आपण तिरस्कार करतो तेच कधीकधी आपल्याला वाचवते, आणि ज्याचा आपण अभिमान करतो तेच अडचणीत आणू शकते. बोध: बाह्य सौंदर्यावर अभिमान करू नये. प्रत्येक गोष्टीचे आपले महत्त्व असते.